भीमा नदीत अवैध वाळू चोरी करणाऱ्या जवळपास 45 होडींवरती कारवाई करण्यात आलेली आहे। सुनील दिवाण आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सुनील, कशा पद्धतीने महसूलच्या पथकाने ही कारवाई केली आहे? खरंच धक्कादायक बाब आहे। हा सगळा जो भाग आहे जिथे कारवाई झाली हा पंढरपूर शहराचा भाग येतो, जिथून पंढरपूर सांगोल्याला पाणी उपसा केला जातो तिथला हा सगळा भाग आहे। आणि या पंपिंग स्टेशन जवळपास 40 ते 45 बोटी सकाळपासून प्रशासनाने बुडवून टाकलेल्या आहेत वाळू उपसा करणाऱ्या। आणि विशेष बाब म्हणजे अशी आहे की एवढं सगळं होत असताना संबंधित तहसीलदार आणि यांनी यापूर्वी कधीच अशा पद्धतीची कारवाई या ठिकाणी केली नव्हती। नूतन प्रांताधिकारी आल्यानंतर त्यांनी या वाळू उपशांच्या बोटींवर कारवाईला सुरुवात केली। कालही ग्रामीण भागात कारवाई केली, पण आज खुद्द शहरात जवळपास 45 बोटी बुडवलेल्या आहेत आणि अजूनही कारवाई चालू आहे। फार मोठ्या प्रमाणात भीमा नदीतून मोठ्या वाळू उपसा सुरू होता आणि या वाळू उपशाला महसूल मधल्याच प्रशासनाचा आशीर्वाद असल्यामुळे हा राजरोसपणे पंढरपूर शहरात चालू होता। आणि आता प्रांताधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर ह्या बोटी पूर्ण बुडवून टाकलेल्या आहेत। जप्त केलेल्या बोटी न्यायालयातून किंवा इतर मार्गातून हे सोडून घेऊन जात होते, त्यामुळे ह्या बोटी नष्ट करायचा कारवाई हातात घेतलेली आहे। रेश्मा, निश्चित सुनील, ही मोठी कारवाई म्हणायला हवी भीमा नदीत झालेली। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।